थेट आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधल्या 13व्या गणितावर आलेलो आहोत. दिलेल्या गोष्टी अशा आहेत की या एबीसी त्रिकोणामध्ये ए हा 90 आहे, ए बरोबर 90. हा एक चौरस आतमध्ये काढलेला आहे, DEFG. चौरस म्हणजे सगळे कोण 90 आणि सगळ्या बाजू सारख्या. त्यांनी सिद्ध करायला काय सांगितलं, DE वर्ग बरोबर BD इंटू EC. त्यांनी थोडीशी सूचना पण देऊन ठेवले कसं करायचं, काय करायचं. हे दोन त्रिकोण GBD आणि CEF हे समरूप दाखवा, ही त्यांनी एक सूचना देऊन ठेवलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं DE बरोबर FE बरोबर GD बरोबर FE बरोबर DE याचा वापर करा. हे का, तर हे चौरसाच्या सगळ्या बाजू सारख्याच असतात, तर त्याचाही वापर करायला त्यांनी सांगितलं आहे. आपण आता प्रश्न आपण पुन्हा मागे जसं केलं होतं तसंच रूपांतरित करू. DE वर्ग म्हणजेच काय, DE गुणिले DE. बरोबर. आता सिद्ध काय करायचं आहे, DE गुणिले DE बरोबर BD गुणिले EC. BD गुणिले EC हे सिद्ध करायचं आहे. म्हणजेच काय, DE छेद BD बरोबर EC छेद DE. आता त्यांनी काय सांगितलंय, हे सगळ्या GD, FE, GF आणि DE हे सगळे सारखेच आहेत. तर DEच्या जागी आपल्याला काय घालता येईल, DEच्या जागी GD घालता येईल. बरोबर. मग GD छेद BD तसं नको आहे आपल्याला. बरोबर. मग इथे या त्रिकोणामध्ये काय घालावं लागेल, नाही, DE वर्ग ठेवायचाच आहे, त्यामुळे त्याचा सध्या विचार नको करूया. BD तसाच राहील आणि DE तसाच राहील. हे फक्त EC जे आहे, EC आपल्याला बदलावं लागेल. EC जे आहे त्याचं आपल्याला रूपांतर घ्यावं लागेल. नाही, EC पण ECच राहील. बघूया आपण कसं येतंय ते. GD आपल्या त्रिकोणामध्ये DE नाहीच आहे, त्याच्याऐवजी BD येणार आहे, GD येणार आहे. त्यातलं आता GD येईल, त्या GDला आपल्याला इथे DEच्या जागी लिहावं लागणार आहे. आणि इथे येईल EFच्या जागी आपल्याला DE लिहावं लागणार आहे. असं काहीतरी करावं लागणार आहे. हे आपण लिहून ठेवलंय, त्याप्रमाणे आपण सोडवायला सुरुवात करूया. आपोआपच ते येत जाईल. सिद्धता काय घ्यायची, तर एकदम हे दोन त्रिकोण थेट आपल्याला समरूप सिद्ध करता येणार नाहीत. काय येणार नाहीत, तर त्यांचा परस्पर संबंध काही नाहीये. हा कोण वेगळा आहे, हा कोण वेगळा आहे. हे 90 आहेत, गोष्ट खरी, पण आणखी एक कोण दाखवण्यासाठी आपल्याकडे काही साधन नाहीये. तर त्याच्याऐवजी आपण काय करूया, हा मोठा त्रिकोण आणि हा छोटा त्रिकोण हे समरूप सहज दाखवता येईल. त्याचं कारण काय, 90 आहेतच आणि हा कोण सामायिक आहे, मागे आपण केलं त्याप्रमाणे. इथं काय, इथं पण तसंच आहे, हा 90 आहेच आणि हा कोण सामायिक आहे. त्यामुळे हे दोन्ही त्रिकोण आपण ABCला सामायिक दाखवले, ABC बरोबर समरूप दाखवले की हे दोन त्रिकोण आपोआपच समरूप होतील. तर पहिल्यांदा आपण ती सिद्धता लिहू. त्रिकोण ABC व त्रिकोण, आता ABC गेलोय ना, ABC मग BDG जावं लागेल, कारण सगळ्यात छोटी बाजू पहिल्यांदा घेतली म्हणून ही सगळ्यात छोटी बाजू पहिल्यांदा घेतली या त्रिकोणाची. आलं का लक्षात. ABC पहिल्यांदा घेतली म्हणून BDG असा घ्यायचा त्रिकोण. DBG असा घ्यावा लागेल, पण DBG नको घेऊया, त्याच्याऐवजी BDG घेऊया. मध्ये कोण BAC बरोबर कोण GDB
बरोबर 90 अंश काटकोन, किंवा हे एकरूप दाखवू आणि नुसतं काटकोन म्हणून. नंतर कोन ABC एकरूप कोन GBD सामायिक. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण BD. हे झालं कोणत्या कसोटीनुसार? को कसोटी. याला म्हणू आपण 1. बरोबर. नंतर दुसरं त्रिकोण घ्यायचं, त्रिकोणांची जोडी घ्यायची. त्रिकोण ABC व त्रिकोण, आता कोणता घ्यायचा? DEC. DEC मध्ये परत कोण ABC नाही BAC बरोबर कोण FEC. नाही, हा FEC घ्यायचा आहे नाही का? FEC याला पण कारण काटकोन. नंतर कोण ACB एकरूप कोण FCE. सामायिक. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण FEC को कसोटी. दोन. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण पहिलं BDG समरूप त्रिकोण FEC 1 व 2 वरून. ठीक आहे. आता त्यावरनं आपल्याला म्हणून हे समरूप सिद्ध झालं. पहिला जो त्याने टप्पा सांगितलाय. म्हणून त्रिकोण GBD समरूप त्रिकोण CFE हे सिद्ध. आता आपल्याला त्यांच्या बाजूंच्या जोड्या घ्यायच्या. बरोबर. GB हा कर्ण आहे म्हणून FC हा कर्ण घ्यायचा. कर्णाशी कर्णाचं प्रमाण. बरोबर. आता दुसरं घेतलं BD सगळ्यात छोटी बाजू आहे. ती कोणासमोरची? या कोणासमोरची आहे. हा कोण आणि हा कोण एकरूप झाले कारण, त्यामुळे ह्याच्या समोरची बाजू घेतली तर ही ह्याच्या समोरची बाजू घ्यायची FE. BD अपॉन FE. BD छेद FE बरोबर. आता तिसरी बाजू कोणती राहिली? GB झाली, BD झाली, आता GD राहिली. म्हणून GD या कोणासमोरची बाजू आहे म्हणून या कोणासमोरची बाजू EC घेतली. बरोबर. आता आपल्याला दिलेलं काय आहे? GD, FE आणि DE दिलेलं आहे. GD ही, FE ही आणि DE ह्या एकरूप आहेत म्हणून या दोन ठिकाणी आपल्याला DD घालायचं आहे. बरोबर.
म्हणून जीबी याला कारण लिहायला पाहिजे पहिल्यांदा. कारण काय? समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. बरोबर, ते लिहिलं. आता आपल्याला फक्त हेच हवं आहे, बीडी अपॉन बीडी छेद एफई बरोबर जीडी छेद ईसी. बरोबर. आता बरोबर बीडी छेद डीई बरोबर डीई छेद ईसी. जीडी जीडी बरोबर एफई बरोबर डीई चौरसाच्या बाजू. म्हणून डीई गुणिले डीई बरोबर बीडी गुणिले ईसी. बरोबर आलं बघा. आपल्याला जिथे जायचं होतं तिथेच आपण गेलो. डीई वर्ग बरोबर बीडी गुणिले ईसी हे सिद्ध झाले. हेच आपण इथे लिहून काढलं होतं आणि तेच आपण आलोय बरोबर त्याच जागी. फक्त डीई मी खाली घेतले, दोन्ही प्रमाण उलटी आली होती माझी. आपण जसं हवं तसं घेतलं इतकंच. हे प्रमाण दोन्ही उलटं करतायत. सुरुवात कुठून केली? त्यांनी जे सांगितलं होतं तेच केलं. फक्त आपण या मोठ्या त्रिकोणाचा वापर केला आणि तिन्ही समरूप दाखवले. मग त्यातली दोन समरूप त्रिकोणांची जोडी घेतली आणि त्यांच्या संगत बाजूंचं प्रमाण घेत घेत आपल्याला हवं ते सिद्ध केलं. आहे की नाही सोपं?